गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी आहे तुमची लाडकी निशा आणि हा आहे माझा फर्स्ट व्लॉग. मी आले आहे पुण्याला बहिणीकडे सुट्टीला आणि आम्ही निघालो आहोत पुण्याच्या इम्प्रेस गार्डनला. निघतच होतो तर एक छोट्या मुलाने आम्हाला हाक मारली आणि खूप क्यूट आहे. तो आमच्या शेजारी राहतो दीदीच्या. खूपच जास्त क्यूट आहे आणि त्याला आम्ही बाय करायला थांबलो आणि त्याला जिजूनी उचलून घेतलं आणि त्याला आम्ही बाय केलं. आता आम्ही निघत आहोत इम्प्रेस गार्डनकडे. हा माझा पहिला ब्लॉग आहे तर काही चूक झाली तर तुम्ही सांभाळून घ्याल ही मला अपेक्षा आहे तुमच्याकडनं. छानपैकी तयार होऊन आता आम्ही बाहेर आलो आहे आणि मला वरून कोणीतरी हाक मारली वरच्या फ्लोअरनं. तर तुम्हाला दाखवते माझी बहीण आणि माझी आई आहे. मस्त तयार होऊन त्या पण येत आहेत खाली. उन्हाचा मला खूप त्रास होतो आणि या ठिकाणी ऊन खूप जास्त आहे आणि मला ऊन नाही सहन होत, डोकं दुखतं. पण आता फॅमिली सोबत असल्यामुळे ऊन पाऊस वारा काहीही असो मला काही फरक नाही पडत, कारण की मला खूप दिवसांनी यांच्यासोबत फिरायची वेळ भेटलेला आहे आणि मला फिरायची अपेक्षा होती. खूप दिवसापासून मी वाट बघत होती की मला कधी सगळ्यांसोबत फिरायला मिळेल आणि खूप मस्त एन्जॉय करत आम्ही आता चाललेलो आहोत इम्प्रेस गार्डनला. कोणी कोणी बघितलं आहे प्लीज मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे, पण उन्हाचा थोडासा तडका आहे. या ठिकाणी आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे. पप्पा छान केस विंचरत आहेत. केस विंचरल्याशिवाय त्यांना जमत नाही. कुठे उतरले तरी पहिले ते केस विंचरतात. असे कोणाकोणाचे पप्पा आहेत मला सांगा. खूप छान असं मस्त गार्डन जिजूंनी चॉईस केलं आहे. गार्डन हॉटेल आहे. खूप छान असं गार्डन हॉटेल जिजूंनी चॉईस केलं आहे आणि मला खूप जोरात भूक लागलेली आहे. आम्ही सगळे जेवणाची वाट बघत थांबलो आहेत. पण पहिल्यांदा आम्हाला मेनू डिसाईड करायचा आहे. तर आम्ही पप्पाकडे दिला डिसाईड करण्यासाठी की पप्पा तुम्ही मागवा, तुम्हाला काय मागवायचं ते. पार्टी पूर्णपणे जिजूकडनं आहे त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी आज ताव मारणार आहे आणि जिजूनी पण खूप दिवसापासून त्यांना पण इच्छा होती की आम्हाला कुठेतरी सगळ्यांना बाहेर घेऊन जाणं, मस्तपैकी एन्जॉय करणं. खूप दिवसापासून त्यांचं पण चाललं होतं. पिल्लूसाठी मस्त चीज सँडविच मागवलं आणि आमचं जेवण आता आलेलं आहे आणि खूप छान असं टेस्टी दिसतंय. पण खाण्यासुद्धा खूप टेस्टी होतं. शक्यतो आम्ही नॉनव्हेज खातो हॉटेलला गेलो तर, पण आज आम्ही व्हेज घेतली आणि खूप छान टेस्ट होती हॉटेलची जेवणाची. आम्हाला इतकी आवडली आणि मस्त पोटभर जेवण करून आता आम्ही निघालो आहे इम्प्रेस गार्डनकडे. ऊन खूप आहे पण आता गाडीमध्ये जिजू AC लावतात त्याच्यामुळे आम्हाला एवढे जाणवत नाही. पण बाहेर आल्यानंतर उन्हाचा जो तडाखा आहे तो कळतोच. आता आम्ही निघत आहे इम्प्रेस गार्डनकडे आणि खूप छान सगळी फॅमिली अशी एकत्र खूप दिवसांनी आम्ही आलो आहोत आणि माझं पिल्लू माझ्या मांडीवर बसलं येऊन. तिला फक्त मीच लागते. तिला माझं खूप वेळ आहे. मावशी 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 सारखं मी आले तशी माझ्या मागे मागे फिरते आणि जेवण खावण सगळं माझ्यासोबत. झोपायला माझ्यासोबत असते ती. तिच्या आईकडे झोपत नाही पण तिला मी लागते. आणि आता आम्ही आलो आहोत गार्डनला आणि या ठिकाणी कार पार्किंग केल्यानंतर काही गेली आहे तिकीट कलेक्शन करण्यासाठी. तिकीट घेतल्यानंतर आता आम्ही आलो आहोत गार्डनच्या एंट्री गेटला. आता जिजू आणि छोटू माझी पिल्लू दोघं आतमध्ये एंट्री केली आहे दोघांनी आणि ताई अजून तिकीट काढतच आहे. पण आम्हाला त्यांनी पाठवलं आतमध्ये आणि मम्मा आणि पप्पा पण खूप खुश आहेत या गार्डनला येऊन. याच्या आधी ते एकदा आलेले आहेत पण माझ्यासाठी ते परत आले की निशा तू एकदा चल आणि बघ, कारण की मला असे प्लेस खूप आवडतात. या ठिकाणी मुलं खूप एन्जॉय करतात. खूप छान असा प्लेस आहे लहान मुलांसाठी, प्रौढ लोकांसाठी, ज्यांना प्री वेडिंग शूट करायचं आहे, ज्यांना 7व्या महिन्याचं शूट करायचं आहे. असे खूप लोक होते आतमध्ये. त्यांची शूटिंग चालू होती, फोटो सेशन चालू होतं आणि खूप छान जागा आहे. लहान मुलांसाठी खूप छान प्लेस आहे. लहान मुलं खूप छान या ठिकाणी एन्जॉय करतात. या ठिकाणी सगळ्या प्रकारचे गेम्स आहेत आणि लोक या ठिकाणी येऊन चटई वगैरे घेऊन येतात. मस्त एखादं झाड बघतात आणि झाडाखाली मस्त आराम करतात थंड हवेमध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये जास्त या ठिकाणी गर्दी असते कारण की इथलं जे वातावरण आहे, एन्व्हायरमेंट आहे, खूप ग्रीनरी आहे आणि खूप छान डोळ्यांना असं शांतता देणार आहे.
मम्मी पप्पाला आम्ही एका झाडाखाली बसून मस्त त्यांना म्हटलं तुम्ही आराम करा आणि आम्ही तिघजण जातो आता शूटिंगला. आणि सुरभी जवळच खेळत होती. तर गेलो आम्ही आता, आलोय सोबत आम्ही तिघं पण. आणि जिजू खूप थकले उन्हामुळं आणि आलोय आता आम्ही मस्तपैकी व्हिडिओ आणि फोटो शूट करण्यासाठी. आणि माझे सगळे व्हिडिओ आणि फोटो फक्त जिजू शूट करतात, कारण की ते खूप छान शूटिंग आणि खूप छान फोटोज ते काढतात. त्यांनी काढलेले फोटोज माझे खूप छान येतात. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एवढं ग्रीन ग्रीन वाटतंय सगळीकडे, पूर्ण ग्रीनरी आहे. गार्डन खूप छान आहे. गार्डनचा खरा अर्थ म्हणजे इम्प्रेस गार्डन आहे. तुम्ही इथे येऊन एकदा नक्की भेट द्या. ब्रिटिश काळातलं गार्डन आहे, खूप छान आहे. आणि मला एवढ्याचा इतिहास माहीत नाही. ॲक्च्युली मी जिजूला पण विचारलं नाही की हे कधीपासून आहे किंवा काय. गाडी बसल्यावर सगळं विचारून घेईल मी जिजूला. 2-3 फोटो काढलेच आणि फ्लावरसोबत मी फोटो काढले. त्यानंतर या ठिकाणी लहान मुलांसाठी रेन डान्स चालू केला. आणि माझ्या पिल्लूचं तर काय, माझं पिल्लू पहिल्यापासून मस्तीखोर आहे, त्याच्यामुळं डान्स चालू केल्या ती पहिले पाण्यात उतरली आहे त्या ड्रेसवर. आणि मस्त खेळून झाल्यानंतर, पाण्यात लोळून झाल्यानंतर आम्ही तिचे हेअर मस्त पुसून घेतले. आणि ती दीदीवर ओरडत होती की माझे केस ओढू नको, जोरात दुखत आहेत. तरी पण ती खूप स्लोली करत होती. पण तिला बाहेर काढल्याचा राग होता की मला तुम्ही एवढ्या लवकर का बाहेर काढलं, म्हणून ती थोडं चिडचिड करत होती. आणि मस्त तिचे केस आम्ही कोवळ्या उन्हामध्ये सुकवले. बाहेर निघत नव्हती ती खेळताना. आता आम्ही चाललोय परत घरच्या दिशेकडे. सगळं एकवटून मस्त फोटो सेशन करून निघालोय आम्ही. आणि या ठिकाणी पिल्लूला मस्त कॉटन कॅन्डी घेतली. तिला कॉटन कॅन्डी खूप आवडते. आणि तिला आता कॉटन कॅन्डी कोणाला ती शेअर करत पण नाही. पण प्रॉब्लेम असा झाला की मम्मी आणि पप्पाने एक एक घास फक्त त्याच्यातला खाल्ला, कारण की खूप वर्षांनी त्यांना, म्हणजे लहान होते तेव्हा त्यांनी खाल्लेलं आणि खूप दिवसांनी त्यांना असं एक टेस्ट आपण हातात काय आपण खाऊन बघतो, म्हणून त्यांनी एक टेस्ट घेऊन खाऊन बघितली. आणि त्यांचं एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे दोघं पण. कोणाचे मम्मी पप्पा एवढे क्यूट आहेत मला कमेंट करा तुम्ही. सुरभी ओरडत होती तिकडनं, नाना नानी तुम्ही माझी कॉटन कॅन्डी खाल्ली का. तर दोघं म्हणे नाही नाही आम्ही नाही खाल्ली. लहान मुलासारखं त्याचं चाललं होतं. आता आम्ही निघालोय दीदीच्या फ्लॅटवर, माझ्या ताईच्या घरी परत जाण्याकडे. खूप छान वातावरण झालेलं आहे. मस्त गाडीत बसतो आणि जिजूने खूप छान गाणी लावली होती आणि मस्त गाणी गुणगुणत मी गाडीमध्ये एन्जॉय करत होते. आता आम्ही निघालोय घरच्या दिशेला आणि आता पोहोचलो आम्ही दीदीच्या फ्लॅटवर. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, बाय बाय, धन्यवाद.